नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक संपन्न झाली. 10 डिसेंबर रोजी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीस खासदार संजय जाधव, प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींसह शांतता समितीचे सदस्य, लोकनेते विजय वाकोडे, सय्यद कादर, प्रकाश कांबळे, रवी सोनकांबळे, भदंत मुदितानंद, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, सुधीर साळवे, राधाजी शेळके, नागेश सोनपसारे, किशोर रणेर, फारुख बाबा, मुजाहिद मेमन, भीमराव हत्ती अंबिरे सहप्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. तसेच लोकनेते विजय वाकोडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की पोलीस प्रशासनानं कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावं, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असतात. प्रकाश आंबेडकर येणार आहे, तिथं रामदास आठवले येणार आहेत. सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला? महाराष्ट्र पेटवू नका. आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही. मग बांधवांनो, आम्हाला कमजोर समजू नका. आज रामचे अनेक नेते फोन करायला रात्री प्रकाश आंबेडकर बोलले, रामदासजी बोलले. मी म्हणलं काय नाही साहेब, परभणी आम्हाला शांत करायची आहे, परंतु तुम्ही हे कोम्बिंग ऑपरेशन थांबवा. आमच्या वस्तीत जर कोणी जर SRP घुसले तर त्या SRPला गनिमत आहे, कोणी मारण झालं. जर आम्ही आदेश दिला तर त्याची काय खरं नाही, परंतु आम्ही गुन्हेगारांचं समर्थन करणार नाही. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.